श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे दुसऱ्या दिवशीची सेवा घेणार आहोत. म्हणजे हे 3 अध्याय आपल्याला शनिवारी वाचायचे असतात, 4, 5, 6. चला तर मग आपण नित्य सेवेच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. कथा अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती. नृपण राया दर्शन देती. स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तया ते सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पांची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेश झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येते दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले. ऐसे झाले किती एक भक्त अंतरी जे जे चिती ते ते राजपुरवी ती दृढ चरणे जयाची भक्ती. त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कोणतील. तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योगे शासन करिता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी ढोंगियाचा नादी लागला. हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो असतसे. ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघी अवचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिनी मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरी. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छा जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धार्थ. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शना घेऊनी चरणांचे मंगलनाम गर्जतित्वाचे. हेतू पुरवावे मनीचे मनोनी विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते. कोणी साते करती कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पुंजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. जे निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्याशापुढल्या ज्ञानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुद्रकाशी. सूर्य जाता असता 40 तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होरता तयासी. अन्नोदक व्रज असे ते पातले करू छळना. त्याची झाली विटंबना. दंडावया कुसित जना अवतरले अतिवरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सता परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थो अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवतरा अज्ञातमछेदका. भास्करा पूर्ण साक्षी परात्परा. भक्ता खरा सद्य तू. अक्कलकोट नगरात एक तत्पर्यत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयाती. तयासी बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारावर राजाधिकारी एकदा तयाचे अंतरी. विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार. मान करीत ऐसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी. येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देतू बहुत. कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलती वचन. एकोना एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी. निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे तयापरी तयासी सन्माने. गौरविनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. तातासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्ती तेथून या जनासी पाहुणी भक्ती. धन झाले तया ते अक्कलकोटासी नृपती. स्वामी चरणी तयाची भक्ती. राजघराणेतील युवती नाही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तयाती. विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी. कैसे नेऊ आपण प्रयत्नांती प्रेमेश्वर. प्रयत्न काय होय सत्वर. लढवणी युक्ती थोर. कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने.
करीती ब्राह्मण भोजने दिली बहुसाल दाने याचक धन्य तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा एशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविणी एक युक्ती एकांती गाठवणी चोळाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्याने सर्वे वशा चोळपासी लागली अशा त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडणी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थासी बडोद्या माझे चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता येईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही जोडद्यापासी काय म्हणून चलावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त पंचमो अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वद्विती मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हासुनी मल्हाररावाची या मनी आम्हा विषणी भाव असो म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठार आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग स्वतयांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले भावायसी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सूचना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावेत राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवून यतीसी ऐसे कोण एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालूनी स्वामीसी तातासाहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थ आला गोष्ट विदित झाली मेनातुनी उतरले मागुनी अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंट तर टेकिले हात तात्यांनी मग पश्चाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय परी मल्हार रावण रपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमरावं यशवंत तयाचे नाव नृप कार्यासी धरुणी हावं आपण पुढे झाला तो एवनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुत्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहब विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षंडोषोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र षंडोषोध्याय समाप्त शुभम भवतु अशा प्रकारे आपण शनिवारची 3 अध्यायाची पोथी म्हणजे 21 अध्यायाची पण दुसऱ्या दिवशीची सेवा संपूर्ण केलेली आहे ही सेवा दर शनिवारी आपल्याला करायची असते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण आपण शुक्रवारी सुरुवात केल्यानंतर शुक्रवारी पहिले 3 आणि शनिवारी हे 3 4 5 6 हे अध्याय वाचायचे असतात आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला जर वाटत असेल की आपण हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ